जे मुंडे साहेबावर खोटे आरोप जरांगे पाटलांनी केले आणि हे सगळे आरोप खोटे असून ते पुन्हा टार्गेट म्हणजे राजकारणाच्या याच्यावर टार्गेट करतात, बाकीचा उद्देश नाही। धनंजय मुंडे कोणा जे एरीच्या काठावर बसले त्याला टाकलायला कोणी मोकळं नसतं, ते त्यांना राजकारण करायचे, त्यांना पुढं जायचं, ते भविष्यात मोठा नेता होणार आहे। आणि तुम्ही टार्गेट केल्याने काय तो काही बारीक नेता होऊ शकत नाही, उलटी त्याला जास्त प्रोत्साहन मिळतं तुमच्या टार्गेटमुळं। आणि धनंजय मुंडेला वारंवार जर तुम्ही टार्गेट करीत असताल तर पूर्ण ओबीसी समाज त्यांच्या पाठोमागं जास्त बहुसंख्येने उभा राहतोय। मुख्यमंत्र्यांनी सगळं मौन पाळलंय, मुख्यमंत्री याच्यावर काही बोलत नाही आणि जोपर्यंत मुख्यमंत्री बोलत नाही हे जास्त वाढतच चालणार, पण कमी होणार नाही। असं दोन्ही समाजात दुफोळी झाल्याशिवाय राहणार नाही आणि याचे परिणाम महाभारताकडे जाऊ शकतात। जसं महाभारतात घडलं, धनंजय टार्गेट करीत राहिले, समोरची पार्टी धनंजयावर टार्गेट करीत राहिले, त्याच्यामुळं देवाला कुठंतरी भूमिका घ्यावी लागली आणि धनंजयाला सावरावं लागलं आणि सावध होऊन त्याला तोंड द्यावं लागलं। देवाभाऊकडं अशी आमची मागणी आहे की ह्या गोष्टीला कुठंतरी आळा बसावा। हे जास्त म्हणजे वारंवार सगळे आमच्या समाजावर, वंजारी समाज असा, वंजारी समाज तसा, आणि वंजारी समाजात हाही एक नेता आहे त्याच्यावर टार्गेट, म्हणजे याच्या मागचा उद्देश त्यांचा असा असावा की हे संपूर्ण आमचं राज्य तुमचंच आहे ना, सगळे नेते तुमचे, सगळं राज्य तुमचंच आणि तुम्हाला आरक्षण देणारे तुमचेच, काय आमचं कोणी नाही ना। ज्या वेळेस तुम्ही आम्हाला नमस्कार करून आमच्या नेत्याला जर तुम्ही जवळ आलात तर ते उलटी तुमच्या फायद्यात राहील, पण तुमचा तोटा होणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।